नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीत खाल्ली जाणारी वांग्या बटाट्याची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाव किलो वांगे घेतले आहेत। असे मस्त काटेरी वांगे घ्यायचे आणि अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। इथे 2 बटाटे घेतले आहेत। मसाले पाहूयात। धने पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, मोहरी, जिरे, आलं लसूण इथे मी ठेचून घेतले आहे खलबत्त्यामध्ये, मीठ आणि हिंग। इथे पाहूयात। इथे एक मी मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 2 टोमॅटो मीडियम आकाराचे बारीक चिरून घेतले आहेत। कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता आणि मी एक मोठा कांदा असा गॅसवरती जाळी ठेवून भाजून घेतलेला आहे आणि खोबऱ्याची वाटी, छोटी वाटी भाजून घेतली आहे वाटण्यासाठी। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊयात कांदा आणि खोबरं। पाणी न घालताच वाटायचं आहे। पाहू शकता, पाणी न घालताच मस्त असं वाटण तयार आहे। चला, इथे मी कढई ठेवली आहे। त्यामध्ये इथे आता मी 3 मोठे चमचे तेल घालणार आहे, कारण लग्नातल्या भाजीमध्ये तेल जरा जास्तच असतं। मस्त तरीबाज अशी छान आपल्याला वांग्या बटाट्याची भाजी बनवायची आहे। पाहूयात, मस्त तेल छान कडकडीत गरम झाले। पहिल्यांदा मोहरी छान तडतडू द्यायची। यानंतर घालणार आहोत जिरे। जिरे छान फुलले बघा। आता इथे आपण आलं लसूणची जी पेस्ट आहे कुटून घेतलेली ती टाकली आहे। 1 मोठा चमचा पेस्ट आहे आणि कढीपत्ता। आता ही फोडणी छान परतून घ्यायची। यामध्येच मी हिंग घालत आहे। पाव चमचा हिंग होतं। आता हे सर्व मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं छान। आता इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा एकदम छान बारीक कापायचा, म्हणजे पटकन मॅश होतो। आता मस्त सोनेरी रंगावर कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे। कांदा फ्राय झालेला आहे। आता इथे आपण टोमॅटो घालूयात। आता टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत हलवून घेऊन असा शिजवून घ्यायचा छान। टोमॅटो मॅश झालेला आहे बघा। आता इथे आपण सुके मसाले घालूयात। मस्त असं छान टोमॅटो मॅश झाला आपला। हळद घातली आहे अर्धा चमचा, लाल तिखट घातलंय 1 ते 1.5 चमचा, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला आहे, 1 चमचा धनेपूड आणि आता हे सर्व मस्त भाजून घ्यायचं। छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजायचा आहे। हे पहा, मसाले छान शिजलेत। आता यामध्ये वाटण जे आहे ते टाकून घ्यायचं, कांदा खोबऱ्याचं। वाटणी छान असं मिक्स करून घ्यायचं। आता इथे काही जास्त शिजवायची गरज नाहीये, कारण आपण कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे।
छान मिक्स झालं की इथे आपण आता बटाट्याच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या सर्व टाकून घेऊया याच्यामध्ये। बटाट्यावरती मीठ घालायचं आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। मसाल्यामध्ये बटाटा पूर्ण असा कोट करून घ्यायचा। आणि 1-2 मिनिटं असंच आपण बटाटा झाकून एक वाफ काढून घ्यायची बटाट्याची आणि नंतर आपण वांग्याच्या फोडी घालूयात, म्हणजे बटाटा शिजायला जरा वेळ लागतो। वांगी नंतर घालायची। तर वांगी घालून झाले आहेत। आता हे सर्व मसाल्यामध्ये असं एकजीव करून घ्यायचं। वांगे आणि बटाटे छान फ्राय करून घ्यायचे। हे बघा, पाहू शकता मस्त असं छान वांगा आणि बटाटा मी मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे। आणि आता इथे मिक्सरच्या भांड्यात इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे। गरम पाणीच घालायचं आहे भाजीमध्ये, म्हणजे भाजीला तरी खूप छान येते। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। ते गरज वाटल्यास अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे रस्सा शिजल्यानंतर थोडा घट्ट होतो। आता इथे आपण उकळी आल्यानंतर गॅस मीडियम करून एक 10-15 मिनिटं मस्त शिजवून घेणार आहोत। पाहूयात शिजलंय का आपलं वांग। मस्त अशी तरी आली आहे। बघा, मस्त रस्सा तयार झालेला आहे आपल्या वांग्याचा। पण चेक करूयात बटाटा शिजलाय की नाही। बघा, बटाटा मस्त शिजलेला आहे, म्हणजे आपली भाजी तयार आहे। आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायची। आता ही भाजी आपण मस्त गरमागरम पुरी किंवा भाकर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।